नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशनच्या या पुढच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांचं मी स्वागत करतो. टाईप नंबर 2 मधला सब टाईप नंबर 3 टू फाइंड प्रोबॅबिलिटीज फ्रॉम PMF. ह्या टाईपमध्ये PMF किंवा प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन आपल्याला दिलेलं असेल, त्याचा यूज करून काही प्रोबॅबिलिटीज आपल्याला कॅल्क्युलेट करायच्या आहेत. टू फाइंड अननोन्स. प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशनमध्ये किंवा PMFच्या डेफिनेशनमध्ये काही अननोन क्वांटिटीज असतील, त्याच्या व्हॅल्यूज आपल्याला कॅल्क्युलेट करायच्या आहेत. टू फाइंड CDF. CDF हा एक नवा कन्सेप्ट आहे, त्याची डेफिनेशन आपण नंतर बघणार आहे, तर तीसुद्धा व्हॅल्यू आपल्याला इथे कॅल्क्युलेट करायची आहे. हा थोडा मोठा सबटाईप आहे, त्यामुळे त्याचे 2 व्हिडिओ आपण बनवणार आहे. त्यातला हा पहिला व्हिडिओ आहे. प्रोबॅबिलिटी x लेस दॅन a असं जर सिम्बॉलिक फॉर्ममध्ये आलं तर याच्यामध्ये काय कॅल्क्युलेट करायचं आहे? सम ऑफ प्रोबॅबिलिटीज ऑफ द व्हॅल्यूज ऑफ रँडम व्हेरिएबल x लेस दॅन a. इथं जो नंबर आहे त्याच्यापेक्षा x हा ज्या ज्या लहान व्हॅल्यूज घेईल त्या सगळ्या व्हॅल्यूजच्या प्रोबॅबिलिटीची सम इथे येईल. x लेस दॅन ऑर इक्वल टू a असेल तर sum of probabilities of the values of random variable x less than or equal to a. म्हणजे याच्यात आणि याच्यात फक्त a चा फरक आहे. इथं स्ट्रिक्टली लेस दॅन a असल्यामुळं आपण इथं a घेत नाही, इथं लेस दॅन ऑर इक्वल टू a असल्यामुळं a कन्सिडर करणार आहे. फॉर एक्झाम्पल, समजा एक रँडम व्हेरिएबल x 0, 1, 2, 3, 4, 5 या व्हॅल्यूज कन्सिडर करतोय, तर मग ह्या परिस्थितीत प्रोबॅबिलिटी x लेस दॅन 2चा अर्थ असा होईल की ह्या व्हॅल्यूजपैकी 2 पेक्षा लहान असलेल्या व्हॅल्यूज 0 आणि 1 आहेत, आणि म्हणून ही प्रोबॅबिलिटी ऑफ 0 प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ 1 येईल. प्रोबॅबिलिटी x लेस दॅन ऑर इक्वल टू 2 असेल तर 2 किंवा 2 पेक्षा स्मॉलर. सो 0, 1 आणि 2 ह्या व्हॅल्यूज 2 किंवा 2 पेक्षा स्मॉलर व्हॅल्यूज आहेत xच्या, आणि म्हणून p ऑफ 0 प्लस p ऑफ 1 प्लस p ऑफ 2 अशा ह्या प्रोबॅबिलिटीज इथं आलेत. p ऑफ x लेस दॅन 4 असेल तर ह्या व्हॅल्यूजपैकी 4 पेक्षा लहान असलेल्या व्हॅल्यूज आहेत 0, 1, 2, 3. सो 0, 1, 2 आणि 3 यांच्या प्रोबॅबिलिटीची सम इथं आपण घेणार, आणि लेस इक्वल टू 4 असेल तर ह्या प्रोबॅबिलिटीसोबतच 4ची सुद्धा प्रोबॅबिलिटी इथं इन्क्लूड करणार. ह्याचप्रमाणे जर x ग्रेटर दॅन a असेल तर सम ऑफ प्रोबॅबिलिटीज ऑफ द व्हॅल्यूज ऑफ रँडम व्हेरिएबल x ग्रेटर दॅन a. ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू a असेल तर सम ऑफ प्रोबॅबिलिटीज ऑफ द व्हॅल्यूज ऑफ रँडम व्हेरिएबल x ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू a. x ग्रेटर दॅन 2 असेल तर इथे 2 पेक्षा मोठ्या व्हॅल्यूज कुठल्या आहेत? 3, 4, 5. सो 3, 4 आणि 5 यांच्या प्रोबॅबिलिटीची सम येईल. ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 2 असेल तर या प्रोबॅबिलिटीसोबतच 2ची प्रॉबिलिटीसुद्धा आपण कन्सिडर करणार, आणि मग 2, 3, 4 आणि 5 यांच्या प्रॉबिलिटीची सम येईल. प्रोबॅबिलिटी x ग्रेटर दॅन 4 असेल तर आता 4 पेक्षा मोठी व्हॅल्यू ही एकच आहे, 5. त्याच्यामुळे हे p ऑफ 5 आलेलं आहे, आणि ग्रेटर दॅन इक्वल टू 4 आलं तर ह्याच्यासोबतच 4ची पण प्रॉबिलिटी इथं कन्सिडर करणार, आणि प्रोबॅबिलिटी x ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 4 येईल. प्रॉबिलिटी ऑफ 4 प्लस प्रॉबिलिटी ऑफ 5. तर हे जे 2 कन्सेप्ट्स आहेत याचा उपयोग आपल्याला प्रॉब्लेम सोडवताना करायचा आहे. अजून काही महत्त्वाची इन्फॉर्मेशन बघा की p ऑफ x लेस दॅन a हे आपल्याला ह्या फॉर्ममध्ये पण लिहिता येईल, 1 मायनस p ऑफ x ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू a, किंवा p ऑफ x लेस दॅन ऑर इक्वल टू a आपल्याला लिहिता येईल 1 मायनस p ऑफ x ग्रेटर दॅन a. ऑब्झर्व करा की इनइक्वॅलिटीचे डायरेक्शन लेफ्ट आणि राईटला अपोजिट आहे. इथं लेस दॅन असेल तर इथं ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू आहे, इथं लेस दॅन ऑर इक्वल टू असेल तर इथं ग्रेटर दॅन आहे. सो इनइक्वॅलिटीची डायरेक्शन अपोजिट असते. सेकंडली, इक्वॅलिटी कुठल्या तरी एकाच बाजूला असते. आता इथे इक्वॅलिटी नाही आहे तर ती इथं आहे, लेफ्टला इक्वॅलिटी आहे तर मग ती राईटला नाही आहे. हा कन्सेप्ट आला आहे कुठून? तर सगळ्या प्रॉबॅबिलिटीची सम 1 असते, आणि तुम्ही जर बघितलं की लेस दॅन a आणि ग्रेटर दॅन इक्वल टू a घेतली एक्सच्या व्हॅल्यूज तर सगळ्याच व्हॅल्यूज त्याच्यामध्ये येईल. सो सगळ्या प्रॉबॅबिलिटीची सम 1 असते, याच्यावरून हे फॉर्म्युले आलेत. ह्याच प्रकारे मग x ग्रेटर दॅन हे आपल्याला लिहिता येईल 1 मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ x ग्रेटर दॅनच्या अपोजिट लेस दॅन. इथे इक्वल टू नाही आहे म्हणून इथे इक्वल टू घेतलं,
सो एक्स लेस दॅन इक्वल टू ए. प्रायोरिटी एक्स ग्रेटर दॅन इक्वल टू ए पाहिजे असेल तर इकडं ग्रेटर दॅन आहे त्यामुळे इकडं लेस दॅन, इथे इक्वॅलिटी घेतल्यामुळे इथे ती घेतलेली नाही आहे. सो फॉर्म्युला आला 1 मायनस पी ऑफ एक्स लेस दॅन ए. फॉर एक्झाम्पल म्हणजे हे फॉर्म्युले वापरणं ऑप्शनल आहे. याचा उपयोग केला तर थोडंसं कॅल्क्युलेशन सोपं होऊ शकतं. समजा एक्स हा व्हेरिएबल ह्या व्हॅल्यूज कन्सिडर करतो. आता पी ऑफ एक्स ग्रेटर दॅन 1 हे डेफिनेशन प्रमाणे कॅल्क्युलेट केलं तर पी ऑफ 2 प्लस पी ऑफ 3 प्लस पी ऑफ 4 प्लस पी ऑफ 5 येणार आहे. कारण या व्हॅल्यूजमध्ये 1पेक्षा मोठ्या व्हॅल्यूज 2, 3, 4 आणि 5 आहेत. हा जो इथे लिहिलेला फॉर्म्युला आहे याचा जर यूज केला तर पी ऑफ एक्स ग्रेटर दॅन 1 कसं लिहिता येईल. इकडं ग्रेटर दॅन आहे तर मग इकडे येणार लेस दॅन. इकडे इक्वॅलिटी नाही आहे तर ती इथे इक्वॅलिटी येईल आणि हे येईल 1 मायनस पी ऑफ एक्स लेस दॅन ऑर इक्वल टू 1. म्हणजेच 1 मायनस, आता एक्स लेस दॅन इक्वल टू 1 म्हणजे 0 आणि 1, त्यामुळं पी ऑफ 0 प्लस पी ऑफ 1 हे ब्रॅकेटमध्ये घ्यायला विसरायचं नाही. मग या फॉर्म्युल्याचा फायदा काय आहे तर इथं बघा, इथं 4 प्रोबॅबिलिटीची सम घ्यावी लागली असती, त्याच्या इथं फक्त 2च प्रोबॅबिलिटीची सम कॅल्क्युलेट करता येईल. ओव्हरऑल इम्प्रेशन याचं जर बघितलं तर 1, 2, 3, 4 क्वांटिटीची सम घ्यायची आहे. इथं 2 क्वांटिटीची सम घेऊन परत एका क्वांटिटीमधनं सबट्रॅक्ट करायचं. सो एकच क्वांटिटी इन अ सेन्स कमी झालेली आहे. सो ह्या पर्टिक्युलर प्रॉब्लेममध्ये जरी ह्या दोन्हीमध्ये तुम्हाला कन्सिडरेबल डिफरन्स दिसत नसला तरी ज्या वेळेला एक्सच्या व्हॅल्यूज खूप जास्ती प्रमाणात असतात त्यावेळेला ह्या फॉर्म्युलेचा खूप मोठ्या प्रमाणात उपयोग होऊ शकतो. समजा प्रायोरिटी एक्स लेस दॅन ऑर इक्वल टू 4 पाहिजे आपल्याला, तर लेस दॅन इक्वल टू 4 म्हणजे नोटेशनच्या डेफिनेशननुसार मग हे 0 पासून 4 पर्यंतच्या सगळ्या प्रायोरिटीची सम घ्यावी लागेल. पण तेच इथला हा जर फॉर्म्युला वापरला तर आपल्याला हे लिहिता येईल 1 मायनस पी ऑफ एक्स ग्रेटर दॅन 4 आणि मग येणार 1 मायनस 4पेक्षा मोठी फक्त एकच व्हॅल्यू आहे ती म्हणजे 5. सो 1 मायनस प्रायोरिटी ऑफ 5 असं हे येईल. आणि इथं मात्र तुमच्या लक्षात येईल की इतकं सगळं कॅल्क्युलेशन करायच्या ऐवजी फक्त इतकंच कॅल्क्युलेशन तुम्हाला या फॉर्म्युलेच्या मदतीने करावं लागेल. अर्थातच हे ऑप्शनल आहे. प्रॉब्लेम सोडवत असताना तुम्हाला वाटलं की याचा वापर करून थोडंसं सोल्युशनची लेंथ कमी करूया तर तुम्ही वापरा, अदरवाईज नाही वापरलं तरी चालेल. तुम्ही काय होईल थोडंसं जास्ती कॅल्क्युलेशन करावं लागेल पण मग हे एक्स्ट्राच्या प्रॉपर्टीज लक्षात ठेवायची गरज नाही. पण ज्यांना कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्सचा CET सारखा अभ्यास करायचा आहे त्यांनी मात्र ही फॉर्म्युले लक्षात ठेवा. पुढचा कन्सेप्ट आहे क्युम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्युशन फंक्शन. या टायटलमध्ये क्युम्युलेटिव्ह हा जो वर्ड आला आहे त्याचं मिनिंग हे नेहमीचंच आहे. क्युम्युलेटिव्ह म्हणजे काय तर 1 बाय 1 आपण ॲडिशन त्याच्यामध्ये करत जातो. आता याची डेफिनेशन काय बघा. द CDF ऑफ x इज डिफाईन्ड ॲज f ऑफ x इक्वल टू x इज इक्वल टू p ऑफ x लेस दॅन ऑर इक्वल टू x. म्हणजे x या व्हेरिएबलची f व्हॅल्यू काढायची असेल तर x पर्यंतच्या इन्क्लुडिंग x सगळ्या प्रोबॅबिलिटीची सम तुम्हाला घ्यावी लागेल ॲज पर दिस नोटेशन. प्रॉपर्टीज बघूया CDFच्या. तसंही एक्झाममध्ये थेरी जरी विचारत नसले तरी MCQमध्ये किंवा शॉर्ट आन्सर टाईपमध्ये याच्याबद्दल काही ना काहीतरी येऊ शकतं. डोमेन ऑफ f ऑफ x. डोमेन ऑफ f ऑफ x म्हणजे काय तर इथं f व्हॅल्यू कॅल्क्युलेट तुम्ही कुठल्या एक्सशी करू शकता तर सगळे रिअल नंबर त्या जागी येऊ शकतात. रेंज ऑफ f ऑफ x कॅल्क्युलेशन करून झाल्यानंतर तुम्हाला व्हॅल्यू काय मिळणार आहे क्लोज इंटरवल 0 to 1. हे समजायला खूप सोपं आहे, लक्षात घ्या. कॅपिटल Fची व्हॅल्यू ही प्रोबॅबिलिटी आहे आणि प्रोबॅबिलिटी ही 0 आणि 1च्या मध्ये असते, त्याच्यामुळे ही रेंज 0 to 1च्या मध्ये आहे. CDF कॅन ओनली बी कॉल्ड डिस्ट्रीब्युशन फंक्शन. म्हणजे क्युम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्युशन फंक्शन असं म्हणायच्या ऐवजी तुम्ही फक्त डिस्ट्रीब्युशन फंक्शन असं सुद्धा त्याला म्हणू शकता. f ऑफ x इज अ स्टेप फंक्शन. आता स्टेप फंक्शन म्हणजे तुम्हाला माहिती आहे की अशा फंक्शनचा ग्राफ जर काढला तर तो असा पायऱ्यांच्या सारखा येतो आणि मग अशा फंक्शनला आपण स्टेप फंक्शन म्हणतो. नंतर काही एक्झाम्पल्समध्ये CDFची डायग्राम आपण काढणार आहे, त्यावेळेला आणखीन याच्याबद्दल चर्चा आपण करू. पुढचा कन्सेप्ट आहे कंडिशनल प्रोबॅबिलिटी. स्टँडर्ड 11 मध्ये आपण कंडिशनल प्रोबॅबिलिटी शिकलेले आहोत.
probability of A given B is equal to P of A intersection B. न्यूमरेटरमध्ये इथे हे जे दोन इव्हेंट्स आहेत त्यांच्या इंटरसेक्शनची प्रायोरिटी घ्यायची आहे आणि मग डिवायडेड बाय P ऑफ B. सो डिनॉमिनेटरमध्ये इथं जो सेकंड इव्हेंट आहे त्याची प्रायोरिटी घ्यायची आहे. फॉर कॅल्क्युलेशन पर्पज, फॉर प्रॅक्टिकल पर्पजेस आपण ए आणि बी असं म्हणायचं जे फर्स्ट आणि सेकंड म्हटलं तरी चालेल. सो न्यूमरेटरमध्ये ह्या दोनहीच्या इंटरसेक्शनची प्रोबॅबिलिटी आणि डिनॉमिनेटरमध्ये इथल्या ह्या सेकंडची प्रोबॅबिलिटी असे हे आपल्याला फॉर्म्युला वापरता येईल. आता बघूया प्रॉब्लेम्स. एक्झाम्पल नंबर 1. द प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन ऑफ एक्स इज. इथं आपल्याला ह्या टेबलमध्ये एक्सचं प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन दिलेलं आहे. फाइंड प्रोबॅबिलिटी एक्स लेस दॅन 3, प्रोबॅबिलिटी एक्स लेस दॅन ऑर इक्वल टू 1, प्रोबॅबिलिटी एक्स ग्रेटर दॅन इक्वल टू 3, प्रोबॅबिलिटी 1 strictly less than x less than or equal to 3, CDF of x. लिखाणामध्ये घ्यायची काळजी लक्षात घ्या. इथं कॅपिटल एक्स आहे, इथे हे सगळे कॅपिटल एक्स आहेत आणि ह्या ज्या व्हॅल्यूज आहेत 0, 1, 2, 3, 4 ह्या स्मॉल एक्स आहेत. सो रँडम व्हेरिएबलच्या व्हॅल्यूज स्मॉल एक्सने डिनोट केलेल्या असतात आणि स्वतः रँडम व्हेरिएबल कॅपिटल एक्सने डिनोट केलेला असतो. सोल्युशन. पहिली प्रायोरिटी कॅल्क्युलेट करायची आहे एक्स लेस दॅन 3ची. तर मग ह्या ज्या रँडम व्हेरिएबलच्या व्हॅल्यूज आहेत त्यामधल्या 3पेक्षा लहान व्हॅल्यूज 0, 1, 2, 0, 1, 2 यांच्या प्रोबॅबिलिटीचीही समीत लिहिलेली आहे. मग टेबलमधल्या ह्या व्हॅल्यूज 1/16, 1/4, 3/8 इथं पुट केल्या. सगळ्यांचा डिनॉमिनेटर सेम करून घेतला. इथं 4 मल्टिप्लाय केलं आहे न्यूमरेटर डिनॉमिनेटरला, इथं न्यूमरेटर डिनॉमिनेटरला 2 मल्टिप्लाय केलं आहे. डिनॉमिनेटर सेम झाल्यावर ॲडिशन ऑफ न्यूमरेटर्स आणि अशा प्रकारे आपल्याला पहिली प्रोबॅबिलिटी मिळाले, प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स लेस दॅन 3 विच इज 11/16. नंबर 2. प्रोबॅबिलिटी एक्स लेस दॅन ऑर इक्वल टू 1. आता इथे एक्सच्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्यातल्या 1 आणि 1पेक्षा लहान असलेल्या दोन व्हॅल्यूज आहेत 0 आणि 1. मग त्यांच्या प्रोबॅबिलिटीची सम. पुन्हा एकदा टेबलमधून प्रोबॅबिलिटी ऑफ 0ची व्हॅल्यू 1/16 आणि प्रोबॅबिलिटी ऑफ 1ची व्हॅल्यू 1/4 इथं पुट केली करस्पॉन्डिंग व्हॅल्यूज. मग डिनॉमिनेटर सेम करायला न्यूमरेटर डिनॉमिनेटरला 4 मल्टिप्लाय केलं, 4/16 मिळेल आणि मग डिनॉमिनेटर सेम आहे, addition of numerators, hence the probability is 5/16. इथे हे मागचं टेबल पुन्हा कॅरी केलं रेफरन्ससाठी. प्रोबॅबिलिटी एक्स ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 3. आता ह्या एक्सच्या व्हॅल्यूजमधल्या 3 आणि 3पेक्षा मोठ्या व्हॅल्यूज 3 आणि 4 आहेत. सो त्यांच्या प्रायोरिटीची सम. पुन्हा एकदा 3ची प्रायोरिटी 1/4 आणि 4ची प्रायोरिटी 1/16 या व्हॅल्यूज पुट केला. इथे डिनॉमिनेटर सेम करायला 4नं न्यूमरेटर डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय केलं, 4/16 आले. डिनॉमिनेटर सेम, ॲडिशन ऑफ न्यूमरेटर्स 5/16 ही ती प्रायोरिटी आले. एक्झाम्पल नंबर 4. पी ऑफ 1 लेस दॅन एक्स लेस दॅन ऑर इक्वल टू 3. हा पार्ट जर बघितला तर एक्स स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन 1 आहे आणि 1पेक्षा मोठं म्हणजे सुरुवात होणार 2 पासून. हा पार्ट बघितला तर एक्स लेस दॅन ऑर इक्वल टू 3 घ्यायचं आहे. म्हणजे 1 लेस दॅन एक्स लेस दॅन इक्वल टू 3चा अर्थ आहे 2 and 3. सो इथं पी ऑफ 2 प्लस पी ऑफ 3 लिहिलं आहे. करस्पॉन्डिंग प्रोबॅबिलिटीज पुट केल्या. 2ची प्रायोरिटी 3/8, 3ची प्रायोरिटी 1/4. इथं दोन्हीचा डिनॉमिनेटर 16 केला आहे. खरं तर इथं दोन्हीचा डिनॉमिनेटर तुम्ही 2नं मल्टिप्लाय करून 8 केला असतं तरी चाललं असतं. एनिवेज हे सगळे कॅल्क्युलेशन करून आपल्याला मिळाले 5/8. पुढचा पॉईंट आहे CDF ऑफ एक्स. बाय डेफिनेशन एफ ऑफ एक्स इक्वल टू एक्स इज पी ऑफ एक्स लेस दॅन इक्वल टू एक्स. मगाशी आपण डेफिनेशन बघितले. आता ह्याचा नेमका अर्थ तुम्हाला ह्या एक्झाम्पलमध्ये कळेल. एफ ऑफ एक्स इक्वल टू 0 डेफिनेशननुसार इथे स्मॉल एक्सच्या जागी 0 पुट करा. पी ऑफ एक्स लेस दॅन ऑर इक्वल टू 0 आणि याचा अर्थ असा आहे की 0 किंवा 0पेक्षा लहान असलेल्या एक्सच्या व्हॅल्यूची प्रायोरिटी. पण मग ती एकच व्हॅल्यू येणार 0 आणि प्रायोरिटी डिस्ट्रीब्युशनमधून
प्रायोरिटी ऑफ 0 ची व्हॅल्यू पुट केली, किती आहे ती 1/16 आहे. एफ ऑफ एक्स इक्वल टू 1 इक्वल टू पी ऑफ एक्स लेस दॅन ऑर इक्वल टू 1 विच इज इक्वल टू पी ऑफ 0 प्लस पी ऑफ 1. लेस दॅन इक्वल टू 1चा अर्थ काय, 1 किंवा 1 पेक्षा लहान असलेल्या व्हॅल्यूज. म्हणून मग 0 आणि 1च्या प्रायोरिटीची सम इथे घेतले, 1/16 प्लस 1/4. न्यूमरेटर डिनॉमिनेटरला 4 मल्टिप्लाय करून डिनॉमिनेटर सेम केला आणि सम घेतली तर 5/16 अशी ही व्हॅल्यू मिळते एफ ऑफ एक्स इक्वल टू 1ची. एफ ऑफ एक्स इक्वल टू 2साठी पी ऑफ एक्स लेस दॅन इक्वल टू 2 घ्यावा लागेल, विच इज देन पी ऑफ 0 प्लस पी ऑफ 1 प्लस पी ऑफ 2. सगळ्या प्रायोरिटीज इथं पुट केलेत आणि मग डिनॉमिनेटर सेम करून ॲडिशन घेतले, व्हॅल्यू आले 11/16. मग एफ ऑफ एक्स इक्वल टू 3 म्हणजेच पी ऑफ एक्स लेस दॅन इक्वल टू 3. 3 पर्यंतच्या एक्सच्या व्हॅल्यूज आहेत 0, 1, 2 आणि 3. सगळ्यांच्या प्रायोरिटीची सम, व्हॅल्यूज पुट केल्या, डिनॉमिनेटर सेम करून घेतला, न्यूमरेटरची ॲडिशन घेतली तर 15/16 येईल. पुढं एफ ऑफ एक्स इक्वल टू 4 म्हणजेच पी ऑफ एक्स लेस दॅन इक्वल टू 4. मित्रांनो इथं 4 पर्यंतच्या प्रोबॅबिलिटीज म्हणजे सगळ्याच प्रायोरिटीची सम घ्यायची आहे आणि सगळ्या प्रायोरिटीची सम PMFच्या डेफिनेशननुसार किती असते, 1 असते. अशा प्रकारे ह्या सगळ्या एफ व्हॅल्यूज इथं आपण कॅल्क्युलेट केलेत आणि मग हे एका टेबलच्या फॉर्ममध्ये आपण लिहिणार, ज्याच्यामध्ये एक्सच्या व्हॅल्यूज 0, 1, 2, 3, 4 आणि करस्पॉन्डिंग एफ व्हॅल्यूज म्हणजे CDFच्या व्हॅल्यूज 1/16, 5/16, 11/16, 15/16 आणि 1 त्या इथून आपण ज्या कॅल्क्युलेट केलेल्या व्हॅल्यूज आहेत त्या इथे कॅरी केल्या आणि अशा प्रकारे इथं आपल्याला CDF मिळालेला आहे. हा CDF कॅल्क्युलेट करायचा एक शॉर्टकट आहे, पुढच्या एक्झाम्पलमध्ये आपण तो बघूया. एक्झाम्पल नंबर 2, द प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन ऑफ एक्स इज. ह्या टेबलमध्ये एक्स या रँडम व्हेरिएबलचं प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन आपल्याला दिलेलं आहे. फाइंड probabilities of x is positive, x is non-negative, x is even, x is odd and CDF of x. Solution. First point, P of x is positive. Random variable च्या ह्या ज्या व्हॅल्यूज आहेत -3, -2, -1, 0, 1, 2 आणि 3 यापैकी पॉझिटिव्ह व्हॅल्यूज आहेत 1, 2 आणि 3. त्यांच्या प्रोबॅबिलिटीची सम इथे घेतली. टेबलमधून ह्या करस्पॉन्डिंग प्रोबॅबिलिटीच्या व्हॅल्यूज इथं पुट केल्या आणि मग सम आले 0.5 अँड दॅट इज प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज पॉझिटिव्ह. नंबर 2, प्रोबॅबिलिटी एक्स इज नॉन निगेटिव्ह म्हणजेच निगेटिव्ह नसलेल्या एक्सच्या व्हॅल्यूज त्या आहेत 0, 1, 2 आणि 3. त्यांच्या प्रोबॅबिलिटीची सम. मग ह्या 0ची प्रोबॅबिलिटी, 1, 2 आणि 3ची प्रोबॅबिलिटी ह्या प्रोबॅबिलिटीज इथं पुट केल्या आणि या सगळ्यांची सम घेतली विच इज 0.7 विच इज प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज नॉन निगेटिव्ह. नंबर 3, प्रोबॅबिलिटी एक्स इज इव्हन. एक्स इज इव्हन म्हणजे -3 पासून +3 पर्यंतचे इव्हन नंबर्स ते आहेत -2, 0 आणि +2. त्यांच्या करस्पॉन्डिंग प्रोबॅबिलिटीच्या व्हॅल्यूज पुट केल्या आणि इथं प्रायोरिटी मिळते 0.45. पॉईंट नंबर 4, प्रोबॅबिलिटी एक्स इज ऑड नंबर. -3 पासून +3 पर्यंतचे ऑड नंबर्स आहेत -3, -1, 1 आणि 3. मग ह्या सगळ्यांच्या प्रोबॅबिलिटीची सम आले 0.05 प्लस 0.15 प्लस 0.25 प्लस 0.1 म्हणजेच 0.55. आणि मग आता शेवटचा पॉईंट CDF ऑफ एक्स. बाय डेफिनेशन एफ ऑफ एक्स इक्वल टू एक्स इज प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स लेस दॅन ऑर इक्वल टू एक्स. लास्ट प्रॉब्लेममध्ये आपण CDFच्या सगळ्या व्हॅल्यूज सेपरेटली कशा कॅल्क्युलेट करायच्या हे बघितलं, पण ह्या प्रॉब्लेममध्ये हे काम शॉर्टकटमध्ये कसं करायचं ते आपण बघणार आहे. एक्झाममध्ये ह्या शॉर्टकटचाच वापर करून आपण सोल्युशन लिहायचं हे लक्षात घ्या. इथं काय करायचं तर टेबलमध्ये पहिल्या रोमध्ये एक्सच्या व्हॅल्यूज लिहायच्या, दुसऱ्या रोमध्ये प्रोबॅबिलिटीज लिहायच्या.
तिसऱ्या रोमध्ये क्युम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्युशन फंक्शनच्या व्हॅल्यूज आपण लिहिणार आहे आणि लास्ट इयर आपण ज्या प्रकारे क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कॅल्क्युलेट करत होतो त्याच प्रकारे हे काम आपण इथं करणार आहे. म्हणजे पहिल्यांदा हे 0.05 कॅरी करा ॲज इट इज. आता -2ची एफ व्हॅल्यू म्हणजे काय, -2पेक्षा लहान असलेल्या सगळ्या प्रॉबॅबिलिटीची सम म्हणजे 0.05 आणि 0.1ची सम. ही सम येते 0.15 तिथे कॅरी करणार. आता -1ची एफ व्हॅल्यू म्हणजे काय, -1ची एफ व्हॅल्यू म्हणजे -1 किंवा त्याच्यापेक्षा लहान असलेल्या एक्सच्या व्हॅल्यूच्या ह्या प्रॉबॅबिलिटीची सम. सो ही सगळ्यांची सम इथं आपण घेणार आहे. मग हे कसं करता येईल शॉर्टकटमध्ये, तर हा पहिला नंबर कॅरी करायचा, मग ह्या 2 नंबरची सम इथं लिहायची, मग ह्या 2 नंबरची सम इथं, मग ह्या 2 नंबरची सम इथे येणार, ह्या 2 नंबरची सम इथं, ह्या 2 नंबरची सम इथं, फायनली ह्या 2 नंबरची सम इथे येईल. सगळ्या प्रॉबॅबिलिटीची सम ही 1 असते, त्यामुळं एफची ही शेवटची व्हॅल्यू नेहमी 1 यायला पाहिजे. हे जर 1 मिळालं नाही तर आपलं काहीतरी चुकलेलं आहे हे लक्षात घ्या. आता जर इथं एक्सची व्हॅल्यू 4 घेतली असती तर प्रॉबॅबिलिटी 0 घ्यावी लागली असती, पण मग कॅपिटल एफची व्हॅल्यू 1च येणार. एक्सची व्हॅल्यू 5 घेतली असती, प्रॉबॅबिलिटी 0च घ्यावी लागली असती, पण मग एफची व्हॅल्यू 1च येणार आहे. याचा अर्थ असा आहे की एक्सची व्हॅल्यू 3पेक्षा मोठी असेल तर करस्पॉन्डिंग एफ व्हॅल्यू ही सतत 1च राहणार आहे. व्हेअर ॲज एक्सची व्हॅल्यू -3पेक्षा लहान घेतली तर करस्पॉन्डिंग एफ व्हॅल्यू 0 येईल. आणि अशा प्रकारे सी डी एफची व्हॅल्यू 0 आणि 1 ह्या 2 नंबरच्या मध्ये असते असं आपण प्रॉपर्टीजमध्ये सी डी एफच्या लिहिलेलं आहे. इथं एक्झाम्पल नंबर 2 आपलं संपलं.